आमच्याकडे अजून ती माहिती नाही आहे. ते त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मज्जाव कोर्टाने केलेला आहे, त्यामुळे ते काही बाहेर बोललेले नाही आहेत. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय ते काय आम्ही अजून ऐकलेलं नाही आहे. अजित पवार गटाने आपल्या फेरनिवडीबाबत काही आक्षेप घेतलेले आहेत याबद्दल काय काही नाही, त्यांनी आता काहीतरी निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे, त्यामुळे ते त्यांची बाजू सांगतायत. आमचे वकील आमची बाजू मांडतील. पुढची चर्चा काय भ्रष्टाचारी आहेत, घरी जावं लागेल, त्यांना मी काही कळलं नाही. ते मला माहित नाही. ते विजय वडेट्टीवारांच्याकडे ती विरोधी पक्षनेते ते आहेत, त्यांच्याकडे ती माहिती असेल आणि ते मला वाटतं योग्य वेळी सभागृहात ती मांडतील. आमची लोकसभेच्या बाबतीत चर्चा झालेली नाही आहे, त्यामुळं अशी काही चर्चा आमच्या स्तरावर तर झालेली नाही. जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे इंडियाच्या बैठकीला होते, त्यामुळे ते इंडियाचा भाग आहेत. नवाब मलिक सुद्धा हे जे आहेत ते अजित पवार गटासोबत सांगितलं, त्याच्यावर बोललो मी. दुसऱ्या पक्षाचं जे दोन्ही बाजूने जे निवडणूक आयोगासमोर सगळ्या ज्या काही सुनावणी सुरू आहेत किंवा बाजू मांडल्या आहेत, यावर शरद पवार गटाची बाजू कितपत मजबूत वाटते आपल्याला आत्ताच्या घटनेत? शरद पवार गटाची बाजू मजबूतच आहे. हा प्रश्न तुमच्या मनात येण्याचं काही कारणच नाही, कारण पक्ष कुणाचा आहे? दुसऱ्या बाजूने देखील आता सांगणारच ना, दावा तर करणार, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की पक्ष पक्षाच्या जागेवर असतो. आमदार काही सोडून गेले तर पक्ष त्यांच्या मागे जात नाही. हे सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या संबंधात भाष्य केलेलं आहे आणि आमच्याकडून सगळे भारतातले पदाधिकारी, राज्यातले पदाधिकारी हे मेजॉरिटीनं 80-90% लोकांनी ॲफिडेविट्स भरून दिलेले आहेत, ज्याच्यात शरद पवार साहेबांनाच त्यांनी अध्यक्ष म्हणून मान्यता पुन्हा पुन्हा दिलेली आहे. नांदेडच्या घटनेवर तानाजी सावंत म्हणतात की याला राज्य मंत्रिमंडळ जबाबदार आहे, तर तुम्ही कसं बघताय सगळं? नांदेडची घटना अत्यंत गंभीर आहे आणि औषधं खरेदी करण्यासाठी स्वतःकडे अधिकार घेण्याची जी निर्णय या सरकारच्या मंत्र्यांनी घेतला तोच त्याला कारणीभूत आहे. नाहीतर नांदेडचं ही घटना घडलीच नसती. आमच्या सरकारच्या काळात विकेंद्रित खरेदीची व्यवस्था होती, पण आता या सरकारच्या काळात मंत्र्यांनी आता सगळ्यांनाच काही करण्यासाठी मुभा असल्यामुळं संबंधित मंत्र्यांनी स्वतःकडे अधिकार घेतला. त्यामुळे खरेदीचे निर्णय कदाचित वेळेवर झालेले नसतील. सप्लाय औषधांचा तुटवडा सर्व महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाणवला आणि त्याचा दुष्परिणाम नांदेडमध्ये दिसला आणि त्यामुळं मंत्रीच याच्यात जबाबदार आहेत. आता मंत्र्यांनी स्वतःवर येत असताना मंत्रिमंडळावर जबाबदारी दिली असेल तर सगळे मंत्री जबाबदार आहेत. जर मंत्रीच म्हणत असतील की मी नाही, आम्ही सगळेच जबाबदार आहे, तर सगळे जबाबदार आहेत. हसन मुश्रीफच्या मुलाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे असं निरीक्षण हायकोर्टाने मला त्याची माहिती नाही आहे, माझ्याकडं तपशील माहीत नाही. काल सुनावणी दरम्यान खरं तर समोरच्या गटातील वकिलांनी उद्धटपणाची भाषा वापरली अशा पद्धतीने बोललं जाते, किंवा पक्ष जो आहे तो शरद पवार साहेबांनी हुकुमशाही पद्धतीने चालवला अशा पद्धतीने मनमानी पद्धतीने शरद पवार. याच्यावर मी कालही सांगितलं सोलापूरमध्ये की 25 वर्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वामुळे आम्हा सगळ्यांना सत्तेत बसण्याची संधी मिळाली. 17-18 वर्ष सगळेच जण जवळपास हे मंत्री राहिले आणि त्यावेळी शरद पवार साहेबांची कोणतीही कृती त्यांना आक्षेपार्ह वाटली नाही. आज काही अडचण त्यांची स्वतःची निर्माण झाली म्हणून सगळा दोष शरद पवार साहेबांच्यावर देऊन त्यांचा पक्ष काढून घेण्याचा जो प्रकार आहे तो भारतातली जनता मान्य करेल असं मला वाटत नाही. शेतकऱ्यांच्या फसवणुकीबद्दल आपल्याला माहिती नाही म्हणते, मात्र तसं झालं असेल तर ते गंभीर आहे असं वाटत नाही. आता झालं असेल तर अशी विधानं करणं योग्य नाही. माहिती जर असेल तर मी करेक्ट त्याच्यावर विधान करेन, पण मला माहीतच नाही ना.
त्यामुळे विनाकारण ओढून ताणून विधान करणं हेही योग्य नाही. लोक तुमच्या माध्यमातून बघत असतात, ते म्हणतात याला काही डोक्यात समोर आलं की काही बोलतो, माझी पद घसरेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आता सकाळी बोलताना असं म्हटलं की शरद पवारांच्या हातातून पक्ष निसटलेला आहे, अजित पवारांना जास्त समर्थन मिळत आहे. राहुल गांधींना बारामतीत आणलं तरी देखील काय आता उपयोग होणार नाही. राहुल गांधींना बारामतीत आणायची गरजच नाही, एकटे शरद पवारच काफी आहे. राहुल गांधींना कशाला आणायचं, ते शरद पवार साहेब तिथं आहेतच ना. फक्त प्रश्न एवढाच आहे की काही आमदार निघून गेले म्हणजे जनाधार गेला असा गैरसमज करून घेण्याची गरज नाही. नाहीतर बावनकुळेंना दारोदारी फिरून पुढचा पंतप्रधान कोण असावा हे विचारायची पाळी आली नसती. नाना पटोलेंनी जी यादी जाहीर केली होती शिकम, तर त्याच्यावर आक्षेप घेतला आणि त्यांच्या पक्षाशी त्याचे एक ठपका ठेवलेला आहे. कुणालाही विश्वासात न घेता यादी जाहीर केली नाही, मला ते काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. मला माहीत नाही नक्की काय कारण झाले किंवा काय झालं. बातमी मी आज सकाळी वाचली, पण नक्की पटोले साहेबांचं आणि श्रेष्ठींचं बोलणं होऊन जे काही नावं कळवली जातील अंतिमतः तेच चर्चेला येतील. त्यात काही विशेष असं काही नाही. एखादं नाव मागं पुढं होऊ शकतं, त्यात काय विशेष आहे. त्यांना मध्ये घ्या ना, त्यांना घ्या ना या. साखर कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांचे पगार थकीत आहेत. त्याबद्दल साखर कारखानदार फारसे गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यांना त्यानंतर ठेकेदारी पद्धतीने कामगार नेमले जातात, त्यावर त्यांचा आक्षेपाचा मुद्दा आहे. काय सांगाल, कसं बघता हे प्रश्न मिटवायला पाहिजे आणि FRP सारखं त्यांच्या कामगारांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याशी यापूर्वी माझ्या काही चर्चा झालेल्या आहेत आणि त्यांचे साखर कामगारांची जी भूमिका आहे ती रास्त आहे. अनेक ठिकाणी अशा गोष्टी आहेत आणि त्यासाठी आज त्यांनी इथं पन्हाळ्याला महाराष्ट्रातल्या सर्व साखर कामगार संघटनांची बैठक बोलवलेली आहे. सर्वच इथं आलेले आहेत. साखर कारखान्याचा आता नवीन मला वाटतं पुढच्या सीझनच्यासाठी करार करणं, मागचा झालेल्या कराराचा फरक न मिळणं, असे काही प्रश्न आहेत. त्यामुळं साखर कामगार युनियनच्या संघटनेचे भोसले साहेब आणि त्यांचे अध्यक्ष महाराष्ट्राचे सगळेच मिळून आज त्यांनी इथं आम्हा सगळ्यांना बोलवलं. भविष्यकाळात आवश्यक असेल तर आणखीन पुढे जाऊन चर्चा साखर कामगारांच्याशी साखर संघाची होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.